महाविकास आघाडीच्या पडझडीत विश्वजित कदम यांची पकड कायम, पण राज्यभरात महाविकास आघाडीची पडझड झाली असतानाही पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात मात्र काँग्रेसचे उमेदवार आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी आपली पकड कायम ठेवली आहे आणि त्यांनी 1,30,779 मते मिळवून 30,064 मतांची आघाडी घेऊन आपला ठसा उमटवला। येथे भाजप महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख ईर्षेने लढले आणि त्यांनी 1,0705 मते मिळवून भाजप कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित केल्या। त्यांनी दिलेली कडवी झुंज तसेच केंद्रानंतर आता राज्यात भाजपची सत्ता आल्याने कार्यकर्ते रिचार्ज झालेले आहेत। आमदार विश्वजित कदम यांच्या विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांना एक नवा उत्साह मिळाला आहे। येणाऱ्या काळात राज्यातील काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी आमदार कदम हे एक प्रेरणास्रोत ठरू शकतात। त्यांचा विजय निश्चितच त्यांच्या कार्याची आणि नेतृत्वाच्या गुणांची किमया आहे। भाजप महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्याही मागे परंपरागत जनाधार आहे। याशिवाय पक्षाचे बळही मिळालेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी लाखांचा टप्पा पार केलेला आहे। डॉक्टर विश्वजित कदम विजय मिळवून काँग्रेसचा गड कायम राखत असले तरी त्यांना आगामी काळात मतदारांच्या अपेक्षांचा सामना करून अधिक कार्यक्षम आणि प्रभावी रणनीती लागू करण्याची आवश्यकता आहे। दुसरीकडे भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी प्रभावी प्रचार यंत्रणा राबवल्याने 1,00,000 मतांचा टप्पा गाठला। त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह निर्माण झाला आहे। हा उत्साह टिकवण्याचे त्यांच्यापुढे मोठं आव्हान आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कडेगाव।